आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुला खरं सांगू का, मला तुझा खूप आधार वाटतो। थँक्यू। राजकुमार दादाची कमतरता मी अशीच दाखवून देईन तुला, आणि माझ्या हक्काचा प्यादा एक दिवस नक्की घरात आणीन। मी तुला चांगलंच ओळखते बहिणी। आता तू माझी गोष्ट सोडून देशील, पण आतल्या आत तू या गोष्टीचा विचार नक्की करशील आणि एक ना एक दिवस ऐकशील माझं। राजकुमार दादाला माफ करशील आणि घरात घेशील। आय एम शुअर। ऐश्वर्या यांची इतकी बाजू घेऊन का बोलत होती? जाऊ दे, मीच खूप जास्त विचार करते। नाही, पण तसं बघितलं तर कामाच्या बाबतीत ऐश्वर्या जे काही बोलली ते बरोबरच होतं। ती त्यांच्यासोबत काम करते तर तिला त्यांचं काम माहिती आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल तिला पॉझिटिव्ह वाटणं खूप साहजिक आहे। पण यांनी जी चूक केली आहे त्याबद्दल मी त्यांना कधीच माफ करू शकत नाही। माझं मन मला तसं करायची परवानगीच देत नाही। साड्या घेतल्यात, आउटफिट घेतलंय, मेकअपचं सामान झालंय, ड्रायर झालंय। ताराच झाली तयारी? एक मिनिट माझी लिंक नका ब्रेक करू, मी तयारी करते। ड्रेसेस घेतलेत, सोहमचे आउटफिट घेतलेत। ओके, हां आता बोला। थँक्यू सो मच मॅम, बोलायची परमिशन दिल्याबद्दल। वहिनी बोला ना। नाही, काही नाही। नवरीबाई रेडी झालेल्या दिसत आहेत हनीमूनसाठी। यस, लवकरच ह्या घरात ताराच्या लेकराचा पाळणा हलेल असं वाटतंय। वहिनी काय बोलताय तुम्ही? मी बाळ वगैरे होऊ देणार नाहीये। आपलं झालंय ना यावर बोलणं आधी। काही या तुमचं। तारा, आय एम रिअली सॉरी, माझ्या अगदीच डोक्यातून निघून गेलं। तू तर करिअरवर फोकस करणार आहेस ना? गुड डिसिजन। हे बघ तारा, तू मूल होऊ देणार नाहीस, पण ती अतिशहाणी मुलगी सारंगची बायको आगाऊ आहे ती। तिला मूल झालं तर, म्हणजे तिचं आणि सारंगचं मूल जर या घरात आलं तर तुला काहीही किंमत मिळणार नाही घरात। म्हणजे याचा काहीतरी विचार केला असेल ना तू? हे बघा वहिनी, मी त्या दोघांना एकत्र येऊ देणार नाहीच आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी 24 तास त्यांच्या मागे मागे फिरेन। मला पण माझं लाईफ एन्जॉय करायचं आहे। तारा चिल, माझं असं म्हणणंच नाही की तू 24 तास त्यांच्या मागे फिर। तू एन्जॉय करच तुझं लाईफ, पण माझं इतकंच म्हणणं आहे की तुला काहीही, अगदी काहीही लागलं तर मला सांग। बघा, तुमच्या नादात ना मी ब्लश ठेवायचं विसरले। देवा, या पोरीचं काहीही खरं दिसत नाहीये। हिच्यावर ट्रस्ट करू की नको? सारंग आणि सावली चालले त्या कॉन्फरन्सला। बरी आहेस ना तू? हनीमूनला चालले ते दोघ जण। कॉन्फरन्स कसली? आणि ती कॉन्फरन्स किती महत्वाची आहे माझ्यासाठी तुला माहिती आहे ना? आय नो दादा, ती कॉन्फरन्स तुझ्यासाठी महत्वाची आहे। तू तिकडे बसून बोलतोयस, पण इथे सगळं मला फेस करावं लागतं। मी सगळं नाही हँडल करू शकत दादा। ऐश्वर्या ऐक ना, तू मला प्रॉमिस केलं होतंस मदत करणार म्हणून। करतेच आहे ना, जमेल तेवढं करते, पण त्याच्या व्यतिरिक्त मी बाकी काहीही करू शकत नाही दादा। बघतोय मी तुझ्या अचाट प्रयत्नांचे रिझल्ट बघतोय मी। पैसे संपत चाललेत ऐश्वर्या, अजूनही मी घराच्या बाहेरच आहे। कधी येणार मी मेंदळ्यांच्या घरात पुन्हा? येशील, लवकरच येशील। तो दिवस पण येईल लवकर। इकडे गोष्टी खूप किचकट आहेत दादा हँडल करायला। तुला जमत नसेल ना तर आईची फेवरेट सून म्हणून का मिरवतेस ग? राजकुमार दादा, तू जरा जास्तच। हे बघ, राजकुमार दादाचा फोन होता? नाही नाही, विषय त्याचाच सुरू होता म्हणून। नाही, राजकुमार दादाचाच विषय सुरू होता। ऍक्च्युली त्याचा जो प्लॅन्ट आहे तिकडचं नियोजन बघत होते जरा, आणि
शिवाय तू कॉन्फरन्सला जाणार आहेस म्हटल्यावर सगळं बघायला हवं ना. नाही, मी तेच सांगायला आलो होतो की काय झालं त्या प्लांटवर ना मेंटेनन्सची फार गरज आहे. मी इकडे असताना तुला काळजी करायची गरज आहे का सारंग? नाही, ऑफकोर्स नॉट. ठीक आहे मग चालेल, थँक्यू. रूपम कॉस्मेटिक्समध्ये पुढचे काही दिवस फक्त माझा कंट्रोल राहील. आय नो इट्स टेम्पररी, पण लवकरात लवकर कंपनीचा संपूर्ण कंट्रोल फक्त आणि फक्त माझ्याकडे असणार, ऐश्वर्या मेहंदळेकडे. सारंग, हा बा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या कॉन्फरन्सला निघालायस. गुड लक. थँक्यू. सारा ऑल द बेस्ट. थँक्यू. राजकुमार दादा ज्या जबाबदारीने काम करत होता त्याच जबाबदारीने मी काम करण्याचा प्रयत्न कर. अरे माझी खात्री आहे तू कॉन्फरन्स गाजवणार. तर आता तुम्हाला मी टूरचा प्लॅन सांगणार आहे. बोला साहेब. हा, थँक्यू. तर सारंगदादाची कॉन्फरन्स झाली की काही अंतरावरती कुलदेवताचं मंदिर आहे. तो दोन्ही जोडप्याने दर्शन घ्यायचंय, त्याशिवाय गाडी पुढे जाणार नाहीये. हा? तर सारंग सर. तू काय बोललीस? काय? त्या आधीच सांगतोय, चिटिंग करायची नाही. याला सांग. हे सुरक्षेनंतर ठेव. हो हो. बरं चला, निघायच्या आधी देवाचं दर्शन करून घ्या. रे मेल्या, लवकर सामान बाहेर काढ रे. चल ये, लवकर ये. हो आजी, अहो आधीच एवढे आत घेऊन आलात आणि आता हे सामान पण उतरवलं. हे बघा, मला आता 200 रुपये पाहिजेत म्हणजे पाहिजे. रे मेल्या, माझ्या नादाक लागू नकोस हा, नाहीतर नाहीसो करून टाकीन तुका. सांगून ठेवतं या, मी कोण असं माहित नाही तुका. जगदंबा. काय म्हणतात माका? जगदंबा. हे काय पण असो, पण माझ्याकडून मजुरी करून घेतलीत ना, मग आता मला 200 रुपये द्या म्हणजे द्या. काय रे मेल्या, ह्यो बंगलो बघितलंस? हा काय? ह्यो बंगलो कुणाचा असा माहित आहे तुका? मला नाही माहित. माझ्या भाच्याचो. हा, चल उचल सामान. नाही नाही, मी नाही उचलणार. नाही उचलणार. उचलतो उचलतो. उचल उचल. अहो, कान दुखतोय. 200 रुपये तुका देऊ मी. 200 रुपये. चल तुका दाखवते आता. मेल्या शिरा पडली तुझ्या तोंडावरती. चप्पल जाऊ दे रे चंद्या.